जनमानसापर्यंत पोहोचविलं। कवी करताना सुद्धा या परमेश्वराचं ज्ञान स्वयं जीवाला कधी अवगत होत नाही। स्वामींनी सांगितलेलं आहे की सतसिद्ध या जीवाशी ज्ञान न संभवे, स्वतःहून कधीच तो ज्ञान परमेश्वराचं संभवू शकत नाही। ज्या वेळेला परमेश्वर ज्ञान देत असतात त्याच वेळेला तो जीव ते ज्ञान ग्रहण करू शकतो, कारण परमेश्वर ज्ञानाची जाणीव हे जीवालाही नाही आणि देवतेलाही नाही, स्वयं परमेश्वराला अवतार धारण करावा लागतो। त्या माध्यमातूनच आज या ठिकाणी हा आपला दुसरा दिवस। काल आपण वत्सहरण की एक भागवतामधला हा भाग आहे की ज्या वत्स म्हणजे बाल, वासर, गाई ह्या ब्रह्मदेवाने ज्या ठिकाणी गोकुळामध्ये सर्व हे सौंगड्यासहित श्रीकृष्ण महाराज बाललीळा करतात, त्या वासरांना त्या ठिकाणी गायींना चारण्यासाठी घेऊन जातात आणि मग द्वेषापोटी त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाला तो द्वेष संचरतो, मत्सर संचरतो आणि एक वत्सांचं त्या गायी गोपिकांचं सगळ्यांचं गायी त्या वत्सांचं हरण करतात, म्हणजे त्यांना आपल्या ठायाला घेऊन जातात ब्रह्मदेव। पण शेवटी लीळा ही परमेश्वराची आहे। ज्याच्याशी वैरत्व घेतलेला आहे ते काही जीव नाही किंवा देवता नाही, स्वयं परमेश्वर श्रीकृष्ण महाराज आहेत। आणि त्या माध्यमातून श्रीकृष्णांवर कशा कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गोपगडी सौंगड्यांसोबत वावरत असताना कसे कसे प्रसंग आले, कशा दृष्ट प्रसंगाला सामोरे जाऊन त्या भक्तांचं गोपगड्यांचं त्या गोवर्धनामध्ये वावरत असताना कशा प्रकारे रक्षण केलेलं आहे हे सगळं चरित्र यामध्ये वर्णन आहे। आणि मग शेवटी ब्रह्मदेव शरण येतात की माझी चूक आहे की मी ओळखू शकलो नाही, हे श्रीकृष्ण महाराजांचं जे काही एक कर्तृत्व आहे याला मी ओळखू शकलो नाही, आणि म्हणून त्यांनी शेवटी माफी मागितलेली। अशा प्रकारचं एक परमेश्वराचं स्वरूप या ग्रंथामध्ये काव्यकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे की परमेश्वराची काय महिमा आहे, ईश्वर कसा आहे, परमेश्वराचं कर्तृत्व कसं आहे। आणि या रूपानं आज या ठिकाणी आपण दुसरा भाग, काल एक प्रकार झाला, दुसरा भाग आज त्या कथेचं महत्त्व या ठिकाणी जे कथा करते दामोदर पंडित आहेत त्यांनी कथेचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं। स्मरता ईश्वराचे गुण आनंदे विकासू झाला म्हणा, तो अनुवादू करीतसे रसना वर्णू कवण जाणे। ते या ठिकाणी म्हणतात, या कथेचं वर्णन करत असताना कवी दामोदर पंडित का स्मरता ईश्वराचे गुण आनंदे विकासू झाला म्हणा, मी ज्यावेळेला परमेश्वराच्या गुणाचं वर्णन करायला लागलो माझं मन प्रफुल्लित झालं, माझं मन आनंदित झालं, माझ्या मनाचा विकास झाला। अंतःकरणामध्ये जेव्हा गोडी निर्माण होत असते तेव्हा एकमेकाविषयी आपल्याला प्रेम निर्माण होते, आवडी निर्माण होते, स्नेह निर्माण होते, आपण आपला व्यवहार देणा घेण्याचा वाढवत असतो। कशामुळे? आपल्या हृदयामध्ये कुठेतरी जागा असते एकमेकाविषयी, तेव्हा म्हणजेच विकास झालेला असतो। आणि जर संकोचित दृष्टी असली तर आपणही त्याला कधी वेळ देत नाही किंवा त्याच्याशी एकरूप होत नाही। तसं इथं कवी म्हणतात की या परमेश्वराच्या स्तुती स्तवनासाठी माझं मन हे विकसित झालेलं आहे, माझं मन हे अत्यंत त्या भावनेमध्ये विभोर झालेलं आहे। म्हणून तो अनुवादू करीतसे रसना वर्णू कवन जाणे, तो जो अनुवाद आहे त्या परमेश्वराच्या गुणाचा जो अनुवाद आहे ही माझी रसना म्हणजे जीभ। हे जी जीवा आहे या जिभेच्या माध्यमातून आमच्या स्वामींनी सांगितलं की हे मुख जे आहे यंत्रोद्भवा, जसं याला यंत्र असं म्हटलंय मुखाला, तालवोष्ट पूट व्यापार आहे, याला टाळू आहे, ओठ आहे, जिव्हा आहे आणि त्यामधून शब्द बाहेर येतात। आणि म्हणून ही रसना जी आहे जी जिव्हा हे सगळ्यात महत्त्वाचं काम करते आपल्या मुखातून शब्द बाहेर काढण्याचे। वर्णू कवन जाणे, एरवी मी त्या परमेश्वराचं काय वर्णन करू शकतो बरं?
परमेश्वर हा समर्थ आहे, श्रेष्ठ आहे, अनंत आहे, अगाध आहे, अमर्याद आहे, अचिंत्य आहे, असा जो परमेश्वर सांगितलेला आहे, त्या परमेश्वराचं वर्णन एरवी माझ्याकडून होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. पण भावनेच्या स्वरूपामध्ये माझं मन भावनावत झालेलं आहे. आनंद अंतःकरणात संचरल्यामुळे माझं मन विकसित झालेलं आहे आणि त्या विकसित झालेल्या मनातून ही परमेश्वराची स्तुती माझ्या मुखातून निघते आहे. महिमा मना अगोचरू परी कवी सिंहाची परिहारू जे स्वमती वर्णावा ईश्वरू जेने पवित्र वाचा. त्या परमेश्वराची जर मी महिमा वर्णन करायला गेलो तर परमेश्वर मुळात अगोचर आहे. तो दृष्टीला गोचर नाही, तो आपण बघू शकत नाही, त्याचं अस्तित्वही आपल्याला कळत नाही, असा तो परमेश्वर आहे. वास्तविक परमेश्वर हा स्वतः आपल्याला कधीच कळू शकणार नाही, कारण तो अगम्य असा म्हटलेला आहे. त्या परमेश्वराचं स्वरूप सुद्धा अगम्य आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणून भगवद्गीतेत म्हटलंय की यो बुद्धे परत असतो, बुद्धीच्या पलीकडे असलेलं हे ईश्वराचं स्वरूप आहे. महिमा मना अगोचरू परी कवीशी हाची परिहारू. परंतु कवीला मात्र जरी त्या परमेश्वराची महिमा अगोचर असेल तरी सुद्धा कवीची हाची परिहारू, त्या कवीला मात्र वर्णन करण्यासाठी त्या अगोचर असलेल्या परमेश्वराची महिमा वर्णन करण्यासाठी जे स्वमती वर्णावा ईश्वरू जेने पवित्र वाचा, त्या परमेश्वराचं माझ्या मुखातून जर वर्णन झालं माझ्या बुद्धी कौशल्याने तर माझी वाणी ही पवित्र होणार आहे. त्या परमेश्वराच्या वाणीशिवाय, त्या परमेश्वराच्या स्तुतीशिवाय दुसरं पवित्र करणारं साधन माझ्याजवळ नाही, दुसरा परिहार कोणता माझ्याजवळ नाही. जरी तो परमेश्वर अगोचर असेल, जरी तो दृष्टीला गोचर नसेल, पण तरी सुद्धा त्या परमेश्वराची महिमा ती अपरंपार आहे. आणि त्या परमेश्वराच्या महिमेला वर्णन करत असताना ही माझी वाचा निश्चितच पवित्र होणार आहे याची जाणीव मला आहे. आणि जरी तो गोचर नाही पण तरी सुद्धा माझ्या स्वमतीने, माझ्या अस्तित्व जाणीवेने जे मला परमेश्वराची अस्तित्व जाणीव झालेली आहे शब्द रूपाने, त्या वाणीच्या माध्यमातून मी माझी वाचा पवित्र करण्यासाठी त्या परमेश्वराचं स्तुती स्तवन करतो आहे. निरुते जीव काही जाणती जया ते श्रुती म्हणती नेती परी भक्त करीती स्तुती दूषणे न लगे. कवी म्हणतात दामोदर पंडित का निरुते जीव काही जाणती, यथार्थपणे परमेश्वराची जाणीव या जीवाला नाही. निरुते म्हणजे यथार्थ, जे जैसे असे तैसे जाणीजे ते ज्ञान. ही जी यथार्थ जाणीव आहे ही मुळात जीवाला नाही. जया ते श्रुती म्हणती नेती, ज्याला श्रुतींनी सुद्धा, ज्या वेदांच्या त्रिकांड श्रुती आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे वेगवेगळे वेद आहेत. आणि सामवेदामध्ये एक मायेची अस्तित्व रूपाने फक्त जाणीव आलेली आहे, माया शक्तीची. आणि परमेश्वराचं त्या वेदाला तर ज्ञानच नाही म्हटले. जे वेद नेती नेती म्हणते की आम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही, त्या वेदाने सुद्धा त्या परमेश्वर जाणीवेविषयी नाकारलेलं आहे की वेद हे परमेश्वराला जाणू शकत नाहीत, त्या परमेश्वरापर्यंत ती त्याची जाणीव पोहोचत नाही. अशा प्रकारचे वेद सुद्धा ज्याला जाणत नाहीत, आणि मग जीव तर कुठे जाणेल बरं? ज्या साक्षात देवता सामर्थ्य रूप आहेत, ज्ञान रूप आहेत, त्या जाणत नाहीत. जीव मुळात अज्ञान आहे, असामर्थ्यवंत आहे, तो जीव कसा जाणेल त्या परमेश्वराला? परंतु हे सगळं असताना परी भक्त करीती स्तुती दूषण न लगे. परंतु परमेश्वराचा जो भक्त असतो, जो ज्ञानी भक्त आहे, जो परमेश्वराचा सेवक आहे, किंकर आहे, तो मात्र स्तुती त्या परमेश्वराची करतो. आणि ती स्तुती करत असताना अंतकरणातून भावरूप शब्द बाहेर येतात, प्रेमळ शब्द. आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात की आववेचा भाव काहीशी ऐका न पुरे वासना प्रेमावारी असरे. त्या भावनेतून त्या प्रेमाची प्रतिकारंता वाढत जाते आणि त्या भक्ताला कुठल्याही प्रकारचं दूषण त्या स्तुतीमधून लागत नाही. कारण भक्त वत्सल परमेश्वर आहे. त्या भक्ताने अर्थपणाने दिलेली ती हाक आहे.
काव्यामध्ये, स्तुतीमध्ये, सेवेमध्ये, भावनेमध्ये जो एक आर्तपणाचा भाव असतो आणि त्या आर्तपणामुळे परमेश्वर असलेलं दूषण सुद्धा बाजूला ठेवतात, दोष बाजूला करतात आणि त्या भक्ताचा गुण स्वीकार करतात. केलेली जी स्तुती आहे, केलेलं जे गुणांमोदन आहे ते परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. अशा प्रकारे भक्त हा परमेश्वराची स्तुती यथार्थपणे करू शकतो. जो परमेश्वराचा भक्त असेल तो. जे अनुभवे जाणीजे ते बोली केवी वाणीजे, परी श्रवण सुख न पविजे आणखी परी. कवी म्हणतात की ज्या परमेश्वराला अनुभवे जाणीजे, जसं साखर कशी आहे, गोड आहे, जोपर्यंत तोंडात टाकत नाही तोपर्यंत त्याची गोडी येत नाही, तसं ज्या परमेश्वराला प्रत्यक्ष साधनाच्या अनुभवाने जाणायला पाहिजे. स्वामी म्हणतात प्रतिती पंथ आहे, साधन जोपर्यंत आचरणार नाही तोपर्यंत त्याची गोडी आपल्याला येत नाही. कोणती गोष्ट असो, तसं परमेश्वराचं सुद्धा जाणीव आपल्याला अनुभवाने येईल. तर तो अनुभवे जाणणारा परमेश्वर मी शब्दाने काय बरं त्याचं वर्णन करू. ते बोली केवी वाणीजे, माझ्या बोलक्या शब्दाने त्या परमेश्वराचं मी कसं काय वर्णन करू. परंतु श्रवण सुख न पविजे आणखी परी, परंतु कानाने त्या परमेश्वराची स्तुती ऐकल्याशिवाय कान पवित्र होणार नाही, वाचा पवित्र होणार नाही, हे हृदय पवित्र होणार नाही. म्हणून श्रवण म्हणजे ऐकणे. जोपर्यंत त्या परमेश्वराचं स्तुतीस्तवन आपण ऐकणार नाही तर दुसरी परी या ठिकाणी या बोलण्यातून, वाचेतून व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदा परमेश्वराचं स्तुतीस्तवन आपण ऐकायलाच पाहिजे. आणि म्हणून जरी तो अनुभवाने जाणणारा परमेश्वर असेल तर स्तुतीस्तवन हे फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून कवी म्हणतात परी श्रवण सुख न पविजे आणखी परी. त्या कानानं ऐकले ना जे श्रवण करणारं जे सुख आहे, जे आपल्याला ऐकायला मिळणार आहे परमेश्वराची स्तुती, ते स्तुती दुसऱ्या कशातून तुम्हाला मिळणार नाही. दुसरं ते जे परमेश्वराचं काव्य ऐकण्याचं जे एक सुख आहे ते कशातून मिळणार नाही. आणि म्हणून त्यासाठी मी हे वर्णन करतो आहे. हे जी काव्यरचना मी केलेली आहे त्या परमेश्वराचे गुण आपल्या ठिकाणी वर्णन करून ऐकायला यावे, आपल्याला त्या परमेश्वराच्या गुणाचा आनंद मिळावा, म्हणून मी या ठिकाणी एक काव्यरचना करतो आहे. म्हणून वेगवेगळे उदाहरण देऊन कवी सांगतात की डोळा अंजने न शुभती तरी निधाने केवी दिसती, नवतारवीची दीप्ती अंधकारू नवचे. जसं म्हटले डोळ्यामध्ये पातळ अंजन घातल्यानंतर जर जमिनीमध्ये गाडलेलं धन आहे ते दिसत असते, जोपर्यंत अंजन घालत नाही तोपर्यंत दिसत नाही. पण पयाळू पुरुषाच्या नेत्रात अंजन घातल्यानंतर असं म्हणतात की त्याला ते धन दिसते. हा एक दृष्टांत सांगितलं या ठिकाणी, उदाहरण दिलं. जसं ते निदान जे गाडलेलं धन आहे ते दिसत नाही पायात अंजन घातल्याशिवाय, डोळ्यामध्ये अंजन घातल्याशिवाय पयाळू पुरुषाच्या, तैसे म्हटले नवता रवीची दीप्ती अंधकारू नवचे. जर सूर्यप्रकाश झालाच नाही तर तो अंधार कधी मावळणार आहे का. म्हणून जेव्हा तो सूर्य उदय होतो त्यावेळेला अंधार बाजूला होतो. तसं या ठिकाणी कवी उदाहरण देऊन सांगतात की हे जसं तुम्हाला उदाहरणार्थ समजलं की डोळ्यामध्ये अंजन घालायला पाहिजे त्यावेळेला धन दिसू शकते, सूर्याचा प्रकाश व्हायला पाहिजे त्यावेळेला अंधकार जाऊ शकतो, तैसे हरी कथा श्रवणे विन जीवाशी नाही चोखाळेपण, तरी परब्रह्माचे दर्शन केवी होय. त्याप्रमाणे परमेश्वराच्या गुणांचं श्रवण जर आपण केलं नाही, परमेश्वराच्या स्तुतीचं स्तवन जर आपण केलं नाही, श्रवण केलं नाही, तर जीवाशी नाही चोखाळेपण, हे जीवाचं स्वरूप शुद्ध होऊ शकणार नाही. जीव स्वरूप मुळातच मळीन आहे, गदळ आहे. कर्माने त्या ठिकाणी जीव स्वरूप हे मळीन झालेलं आहे. मग या मळीन जीव स्वरूपाला जर शुद्ध करायचं असेल तर त्या परमेश्वराची स्तुती करणं, परमेश्वराचे गुणांमोदन करणं. जसं भांडाऱ्याला महोदयाला भांडारेकरांना विंगुळी डसली आणि मग विंगुळी डसल्यानंतर स्वामींची ती सेवा करत होते. सेवेच्या मधलाच भाग आहे. स्वामींच्या निद्रेसाठी अंथरूण टाकता टाकता
भांडारेकरांना विंगोळी डसली, निळभट्ट भांडारेकरांना. आणि मग विंगोळी डसल्यानंतर अत्यंत तिचा फार ज्वर असतो, फार तिच्या वेदना असतात विंगोळीच्या. त्या वेदना त्यांना होत होत्या. आणि मग ते स्वामींना म्हणतात, जी विंगोळी डसली तर मी काही तुमचं स्तुतीस्तवन करू का? त्यावेळेला भांडारेकरांना स्वामी म्हणतात, ठीक आहे करा. आणि मग जसे जसे स्वामींची स्तुती करतात तसे तसे ते विष त्यांचं हरण होते. म्हणून स्वामींनी भांडारेकरांची स्तुती केली होती. का? स्तुती करू ते भांडारेकराची जाणती. की आमचे स्वामी एकांतात होते, परिभ्रमण करत होते, काही ज्ञान सांगत नव्हते, कुठलेही निरूपण करत नव्हते, फक्त सन्निधान होतं भांडारेकरांना. तरी सुद्धा उत्तम प्रकारची स्तुती परमेश्वर स्वरूपाची कशी करावी, उत्तम प्रकारे त्या परमेश्वराच्या स्वरूपाच्या स्तुतीचं वर्णन करून त्या परमेश्वराला कसं तोषवावं हे त्यांच्या ठिकाणी निश्चितच होतं. आणि म्हणून त्या स्तुती स्तवनातून त्यांचं विष हरण झालं. अशा प्रकारे या ठिकाणी कवीचं हेच म्हणणं आहे का, तैसे हरिकथा श्रवणे बिन जीवाशी नाही चोखालेपण, तरी परब्रह्माचे दर्शन केवी होय. जर परमेश्वराच्या स्तुतीचं स्तवन आपण केलं नाही तर या जीवाला चोखालेपण म्हणजे या जीवाचं शुद्धत्व होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत जीवाचं शुद्धत्व होणार नाही तोपर्यंत परब्रह्माचे दर्शन केवी होय. त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला कसं होऊ शकणार आहे? पहिल्यांदा त्याची स्तुती करावी लागेल. पहिल्यांदा त्या परमेश्वराच्या स्तुती स्तवनाने, नामस्मरणाने, चिंतनाने त्या परमेश्वराला वश करावे लागेल. आणि मग तो परमेश्वर जेव्हा वश होईल त्यावेळेला आपल्याला निश्चितच त्या परब्रह्माचं दर्शन होणार आहे. ययाची कारणे आदिनाथे, धरिले माया आवेशाते, एरवी शुकाधिक काही वाणीते, अरूपा निर्गुणाते. या ठिकाणी कवी म्हणतात की ते परमेश्वराचं दर्शन व्हावं यासाठीच परमेश्वराने धरिले माया वेशाते, मायापुराचा स्वीकार केलेला आहे. आपल्याला परमेश्वर प्राप्त झाला पाहिजे, कैवल्याचा आनंद मिळाला पाहिजे, ही परमेश्वराची इच्छा आहे. आमचे स्वामी पैठणला असताना नागदेवाचार्यांना म्हणतात की या ठिकाणी तुम्ही यात्रेमध्ये जा, एक हातामध्ये डफळं घ्या आणि त्या यात्रेमध्ये जाऊन दांडोरा पिटा, एक कैवल्य दानी आला असे, तो जीवा ते गाया गाया कैवल्य दान देत असे. असं डांगोरा पिटायला लावला आमच्या स्वामींनी. स्वामींना दातृत्व करायचं आहे, जीवाला कैवल्य द्यायचं आहे. आणि हे मुळात परमेश्वराची कैवल्य दान द्यावे ही ईश्वराची प्रवृत्ती आहे. भट्टवास एक डफळेवाल्याला पाहतात, त्याला घेऊन यात्रेत फिरतात, स्वामींची आज्ञा आहे. एकच म्हातारा येतो सोबत. तो स्वामींना म्हणतो, जी द्या ना कैवल्य मला. स्वामी म्हणतात दिजे. त्याला वाटलं कैवल्य नावाची काही वस्तू आहे आता मला भेटणार आहे. आणि स्वामी म्हणतात दिजे. परमेश्वर त्यांना शब्द दिल्यामुळे देणारच आहेत, कैवल्यात शंका नाही. पण मग आता पुन्हा भट्टवासांना स्वामी म्हणतात की आता पुन्हा जा. कारण सुरुवातला देवाने विचारलं होतं भट्टवासाला की यात्रा जमली आहे देवतेची, तर ही यात्रा म्हणजे अदृष्टार्थी आहे का दृष्टार्थी? ते भट्टवासांना म्हणतात, भट्टवास म्हणतात हे सगळे अदृष्टपर जमलेले आहेत, देवतेच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आता आपण म्हणत असतो यात्रेमध्ये हौशे गवशे नवशे असतात, तसं देवाला काही सांगायचं होतं त्याच्यातून. पण भट्टवास म्हणतात नाही नाही, ही यात्रा जमलेली आहे ना, हे सगळे अदृष्टपर आहेत, हे देवतेच्या दर्शनासाठी आले. मग आता कैवल्य घ्यायला तर कोणी आलं नाही. आता म्हणतात परत जा, डफळं घे आणि परत दवंडी पिटून सांग. हिरवी दांडी पिरवी दांडी करणाराही झालेला आहे, कोणाला यायचं असेल ते या. हिरवी दांडी ते पांढरी होते आणि हिरवी दांडी ते पिवळी होते. असं म्हटल्याबरोबर सगळे लोक त्यांच्या मागे लोंढाच. हिरवी करणारी दांडी पांढरी होते म्हणजे चांदी आणि पिवळी होते म्हणजे सोनं. सोनं जर करून भेटते आहे मग जीव असा दृष्टपर आहे. स्वामींनी दाखविलं भट्टवासांना की पहा, अशा प्रकारे जीवाच्या ठिकाणचे भाव हे दृष्टपर आहेत, स्वार्थपर आहेत. स्वार्थासाठी पटकन लोक येतात, पण ज्याला निस्वार्थ अदृष्ट परमेश्वर ही जी संकल्पना आहे जीवापर्यंत अजून पोहोचलीच नाही. जीवाला त्याची यथार्थता जाणीवच नाही आणि म्हणून त्याची गोडीही नाही. अशा परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर त्या परमेश्वराने आपल्यासाठीच अवतार धारण केलेला आहे, मायावेशाचं धारण केलेलं आहे. एरवी शुकाधिक काही वाणीते, अरूपा निर्गुणाते. जर परमेश्वर मायावेशाचं धारण करून स्वीकार झाले नसते, जसं श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला नसता, तर शुक
मुनींसारखे जे श्रीकृष्ण महाराजांच्या सानिध्यात असलेले यांना काय परमेश्वराचं वर्णन करता आलं असतं? जो अरूपवंत आहे, जो अव्यक्त आहे, तो परमेश्वर आपण काय वर्णन करणार? पण तो व्यक्त होतो आणि व्यक्त झाल्यानंतर त्या परमेश्वराचं ज्ञान स्वतःच परमेश्वर आपली महिमा वर्णन करतात. तो परमेश्वर कसा आहे हे स्वतःच सांगतात. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जे शुकमुनी सारखे महाज्ञानी तपस्वी साधनवंत आहेत ते सुद्धा परमेश्वराचं वर्णन करतात, परंतु तो व्यक्त झाला म्हणून करतात. एरवी आमच्या शास्त्रात म्हटलंय की अव्यक्त परमेश्वर या पाप्या जीवाशी केवी जोडे. जो परमेश्वर अव्यक्त आहे, डोळ्यात दिसत नाही, तो आपण कसा जोडू शकलो असतो? जो डोळ्यानंच दिसत नाही, त्याची महिमाच माहित नाही, स्वरूप काय आहे, यथार्थता काय आहे ही जाणीवच नाही, तुम्हाला तो परमेश्वर गवसता आला नसता. पण स्वतःच परमेश्वर आपली यथार्थता जाणीव करून देतात. ईश्वराचं स्वतः ज्ञान स्वतः परमेश्वर सांगतात. आणि अशा प्रकारे ऋषीमुनिदिकांना सुद्धा त्या परमेश्वराचं गोचरत्व व्यक्त झाल्यानंतर होते आणि मग ते त्या परमेश्वराची स्तुतिस्तवन करतात. अरूपा निर्गुणाते, निर्गुण परमेश्वर असलेला, अरूपवंत असलेला तो रूपवंत होतो, व्यक्त होतो आणि मग त्याची गोडी त्या आपल्या काव्याच्या माध्यमातून, स्तुतीच्या माध्यमातून भक्तजन करतात. त्या परमेश्वराची स्तुती करत असताना उपमा श्लेष वर्णक यही रंजो सकले लोक की पवाडे संसार मोचक वाणू मुकुंदाचे. ज्या परमेश्वराचं वर्णन करत असताना, काव्य वर्णन करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्याचा त्या ठिकाणी आशय घ्यावा लागतो. वेगवेगळे काव्य, वेगवेगळ्या प्रकारची शब्दरचना करत असताना उपमा श्लेष अलंकार वापरून जे त्या ठिकाणी कधी शब्द खालचा वर करावा लागतो, वरचा खाली करावा लागतो, याला आमच्या शास्त्रात काकू कक्षा असं म्हणतात. काकू कक्षा भावार्थ प्रकरण. अशा प्रकारे एखाद्या प्रकारची गोष्ट, एखादा साधारण मनुष्य असतो, आपण त्याला कधी कधी या रावसाहेब मोठ्या नावात देतो, आहे की नाही, या पाटील. म्हणजे साधारण जरी असला, एखादा लहान मुलगा असतो का आपण त्याला कधी कधी मुद्दामून मोठ्या याच्याने आवाज देतो, मोठा सन्मानपूर्वक त्याला बोलवतो, आहे की नाही. या साहेब, म्हणजेच तो साहेब नाही पण तरी त्याला आपण साहेब म्हणतो. त्याची छाती फुगते ना, आपल्यालाही त्याच्या काहीतरी आपण वेगळं बोललो, आपल्याला त्याचा अनुभव होतो. तशा प्रकारे काव्य करत असताना मात्र असंच काहीसं असते की काव्यामध्ये नीच असतो तो त्याला उचाची उपमा द्यावं लागते, उच असतो त्याला नीचाची उपमा द्यावं लागते. कधी कधी कमी अधिक प्रकारामध्ये ती शब्द रचना करून, कधी कधी श्लेष अलंकाराने एकामधून दोन अर्थ निघत असतात की शब्द एकच बोलायचा पण दोन अर्थाचा शब्द एकच, आहे की नाही. जसं आपण म्हणतो एक घाव दोन तुकडे, तशा प्रकारे श्लेष अलंकार जे असतात ते अशाच प्रकारचं कार्य करतात की द्वय अर्थाचा त्या ठिकाणी जे एका शब्दातून दोन दोन अर्थ प्रकट करतात. आणि अशा प्रकारचं हे काव्य रचना करत असताना की पवाडे संसार मोचक वाणू मुकुंदाचे, या उपमा श्लेष अलंकार इत्यादी प्रकारचं हे काव्य रचनेचं जे कर्तृत्व आहे हे करत असताना त्याचं उद्दिष्ट एकच आहे की जो संसारापासून मुंचन करणारा आहे, तो परमेश्वर संसारापासून या जीवाला सोडविणारा आहे, त्या मुकुंद परमेश्वराचं वर्णन मी या काव्याच्या माध्यमातून माझ्या अल्पमतीने करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राकृत जन मानवती तैसा ओळगवू कथा संगती, प्राकृत जन मानवती तैसी ओळगवू कथा संगती, की पढो परब्रह्माची कीर्ती जे जीवन संताचे. आता या ठिकाणी कवी आपल्या ठिकाणी ते महत्व वर्णन करत असताना प्राकृत जन मानवती, प्राकृत जे सगळ्यांना ती भाषा समजेल, सगळ्यांना हे काव्य समजेल, जनमानसांना हे काव्य समजलं पाहिजे ईश्वराचं, अशा प्रकारे मी माझी कथा संगती करणार आहे. काव्य करत असताना तो पुढचाही भाव लक्षात घेतला पाहिजे की मी जे करणार आहे, जे बोलणार आहे ते त्याला समजलं पाहिजे. आपण
पूर्वपीठिका पाहत असताना पाहिलं की दामोदर पंडिताला आमच्या आचार्यांनी सांगितलं की ज्या मराठीत मला स्वामींनी हे शास्त्र सांगितलं ती मराठीच मला पुसा. जर समजा मराठीत मला तुम्ही संस्कृतमध्ये जर विचारलं तर हे पुढच्या सगळ्या लोकांना संस्कृत समजेल का नाही समजेल, आणि म्हणून मराठीचं आहे ते मराठीतच चाललंय. अशा प्रकारे जी प्राकृत भाषा मराठीच्या माध्यमातून अशा प्रकारे ही माझी कथा जी आहे गुणवर्णन आहे हे सगळ्यांना सहज समजेल की पडो परब्रह्माची कीर्ती जे जीवन संताचे. आणि संत जे असतात ते तर म्हटले सदा सर्वदा परब्रह्माची कीर्ती, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं चिंतन हे सदैव आहेच. आणि अशा प्रकारची कथा संगती या माझ्या काव्यातून मी प्रगट करणार आहे. नागरी बोली स्थलवाणी जे सकल रसाते पोखीजे की निरसा होऊनी श्रीकृष्ण म्हणिजे यादो कवन चांग. मी आता वर्णन करत असताना नागरी बोली म्हणजे माय बोली, जे काही नगर रचना आहे, जे नगर आहे, जे ज्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य अशा ठिकाणी स्थान वर्णन करत असताना त्या ठिकाणी सहज म्हणजे साध्या भाषेतून जनसामान्यांना जे काही भाषा रुचेल पचेल या भाषेतून का सकल रसा ते पोखीजे किंवा रसयुक्तत्वी सहजासहजी मी या साध्या भाषेतून ही कथा सांगू की समजा एकदम रसयुक्तत्वी शृंगार त्यामध्ये भरून ही कथा वर्णन करू की निरसा होऊन श्रीकृष्ण म्हणिजे की निरस कुठल्याही प्रकारचा रस त्या कथेमध्ये न होता या दो कवन चांग मला कोणतं बरं सोयीचं पडेल असं कवी एक शंका व्यक्त करतात की एक साध्या भाषेत करावं काव्य वर्णन का इथून पुढे आता समजा अगदी रसयुक्तत्वी करावं, कोणती मला भाषा सोयीची पडेल. पुराणीचे आरिख बोल परी परबंध रचना असे नवल ते सुगंध कादंबीचे परिमल तैसे वेधक होती. आणि मग कवी सांगतात की पुराणामधले जे बोल आहेत ते आरिखपणाचे, पुराणामध्ये वर्णन केलेली कथा संगती जी आहे ती आरिख वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क लावून त्या ठिकाणी पुराणाची निर्मिती झालेली आहे. काही सिद्धांतिक भाग तर काही मनाचंच त्यामध्ये आपल्या सोबतीचं लावून ज्या ज्या पद्धतीत ऋषी मुनींनी आपल्या बुद्धी कौशल्याने वर्णन करता येईल तशा प्रकारे भागवताची निर्मिती पुराणाची निर्मिती आहे. परंतु ही जे मी श्रीकृष्ण कथा वर्णन करणार आहे ही नवलावपूर्वक माझी रचना आहे. ती रचना नवलपूर्वक श्रीकृष्ण महाराजांच्या स्तुती स्तवनाचं जे वर्णन आहे याला ब्रह्मविद्येचा स्पर्श आहे. जे पुराण आहेत ते ब्रह्मविद्येच्या स्पर्शाविरहित जीवमतीने निर्मित झालेले पुराण असतात. तिथे ब्रह्मविद्येचा सिद्धांत त्या पुराणाशी जुळत नाही. पण ही कथा वर्णन करत असताना मात्र मी निश्चितच ब्रह्मविद्येच्या स्पर्शाने युक्त हे कथा वर्णन करणार आहे. आणि म्हणून ते सुगंध कादंबीचे परिमळ तैसे वेधक होती. या परिमळाच्या योगे जसं परिमळ म्हणजे सुगंध आहे, जसं केवडा असतो त्या केवड्याला परिमळ असतो, सुगंध असतो, आणि तो सुगंध घेण्यासाठी जसे ते भ्रमर त्याकडे झेप घेतात, त्याकडे पुन्हा पुन्हा त्या सुगंधाच्या जवळ येतात, परिमळाच्या जवळ येतात आणि त्याचा आस्वाद घेतात, तसे जी ही कथा माझी परमेश्वराचं वर्णन करत असताना या कथेमध्ये सुद्धा तैसे वेदक होती अशा प्रकारचा वेद म्हणजे आवडी मी या कथेमध्ये निर्माण करणार आहे. परमेश्वराच्या स्तुतीमध्ये ही आवडी मी निर्माण करणार आहे काव्य करत असताना. जो सुरवरांचा दातारू सकल वेद दीक्षा गुरु तो सर्वज्ञ नाथू श्री चक्रधरू जेथे कथा नायकू. ही कथा कोणाची आहे? हे जे मी वर्णन करणार आहे, हे जे मी या ठिकाणी कथा सांगणार आहे किंवा परमेश्वराचं हे स्तुतिस्तवन करणार आहे ते कोणाचं वर्णन आहे? जो सुरवरांचा दातारू, सुर म्हणजे देवता, या सकळ देवतेला ज्याचं दातृत्व आहे, या सगळ्या देवता सुद्धा परमेश्वराच्या अधिष्ठित आहेत. परमेश्वराच्या दातृत्वामुळे त्यांच्या ठिकाणी पंचप्रकाराचं कार्य यथार्थपणे वर्तते. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश या पंचप्रकाराचं कार्य केवळ परमेश्वराच्या
आधारभूतत्वामुळे आहे. आणि असा तो परमेश्वर त्या देवतेला दातृत्व करणारा सकल वेद दीक्षा गुरु, तो सगळ्यांना वेद लावणारा म्हणजे सिद्ध आनंद देणारा आहे, सगळ्यांना विद्या दातृत्व करणारा आहे, कोणाला कुठल्या प्रकारचं दान देणारा, कोणाला विद्येचं तर कोणाला सुखाचं, कोणाला स्थितीचं, असं वेगवेगळं दातृत्व ज्या परमेश्वराचं आहे तो सगळ्यांना दीक्षा देणारा आहे, शिक्षा देणारा आहे. अशा परमेश्वराचं तो सर्वज्ञनाथू श्री चक्रधरू येथे जेथे कथानायकू, या कथेचं वर्णनच त्या परमेश्वराच्या नावाने मी करतोय. जे सर्वज्ञ श्री चक्रधर, सर्वज्ञ म्हणजे सर्वांचा जाणता आहे, अंतर्भाव मनोभाव जाणणारा तो सर्वज्ञ, ज्याने चक्र धारण केलेला आहे तो श्रीकृष्ण महाराज सुदर्शनधारी किंवा आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या ठिकाणी या कथेचे नायक आहे. कवीला द्वयंगाने, मी सांगितलं की श्लेष अंगाने काव्याचं वर्णन करत असताना एक शब्दात दो अर्थ प्रस्थापित करणे. या ठिकाणी श्री चक्रधरामध्ये श्रीकृष्णही आले आणि श्री चक्रधरामध्ये श्री चक्रधरही आले. कारण जो काही विशेष बोध आहे तो श्री चक्रधरांचा, अष्टीपरी जे आचरण ज्ञान आहे ते श्री चक्रधरांचं आहे, आवडी जी आहे ती श्री चक्रधराची आहे, परंतु काव्य मात्र रचना श्रीकृष्णाची आहे. आणि म्हणून कवीला विशेष प्रेम आमच्या साधनदात्याचंही आहे, साधनदात्याला सोडता येणार नाही. आणि म्हणून काव्यामध्ये वर्णन करत असताना सुद्धा या ठिकाणी श्लेष त्यांच्यामधून दिसतोय. म्हणून तो कथानायक कोण आहे, मी ज्याची स्तुती करणार आहे तो कोण आहे, तो सर्वज्ञनाथू श्री चक्रधरू येथे कथानायकू. या कथेचं वर्णन श्रीकृष्ण महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या निमित्ताने मी या ठिकाणी ही कथा वर्णन करत आहे. मनोनी हे मंगळाचे निधी, मनोनी हे मंगळाची निधी, येचे नि श्रवणे सकळा ही सिद्धी, परमार्थी निर्वद्धी हेची कारण. या परमेश्वराची जी मंगळरूप दृष्टी आहे या कथेमधून वर्णन करत असताना तो परमेश्वर कसा आहे, अमंगळ असेल त्या स्तुतीत सवनाने मंगळता निर्माण होईल, जिथे कुठे अपवित्रपण असेल ते पवित्रपण निर्माण करेल, असा तो निधिरूप असलेला काव्य संग्रह. येचे नि श्रवणे सकळाही सिद्धी, या स्तुती स्तवनाने सकळ सिद्धी म्हणजे आपल्या कार्याला सिद्धीपणाचं यश देणारं हे काव्य माझं आहे. परमार्थ निर्वृत्ती हेची कारण, त्यामुळे आपल्या जीवनाला जी काही परमार्थिक वृद्धी होणार आहे, जे परमार्थाची वाढ होणार आहे, त्यासाठी परमेश्वराची स्तुती हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. ज्याच्याजवळ ईश्वराचं स्तुती स्तवन असते, जो परमेश्वराला आळवतो आपल्या भावनेतून, त्याची वृद्धी म्हणजे आत्म्याच्या माध्यमातून धर्मवृद्धी होत असते. अशा प्रकारचं धर्मवृद्धीचं कार्य हे काव्य करणार आहे. परकुल स्त्रियेची गुणसंपत्ती, भोगावी एकेची पती, तैशी हरी कथा रसी रती, भगवता वांचोनी नाही. या ठिकाणी कवी सांगत असताना की जसं उदाहरण देऊन समजून सांगतात की जसं म्हटले कुल स्त्रियेची गुणसंपत्ती, जी स्त्री असते आपल्या पतीसाठी आपला संपूर्ण घरादाराचा आईबापाचा त्याग करून त्या पतीसाठी ती समर्पित होते. आणि ती पतीसाठी समर्पित झाल्यानंतर आपल्या कुळाचा गोत्राचा सगळ्यांचा त्याग करून त्या ठिकाणी त्या पतीला समर्पित होते. ती आपली संपत्ती त्या पतीला ती समर्पित करायची, आपण कन्यादान म्हणतो, अशा प्रकारे ती समर्पित त्या ठिकाणी होते. आणि मग त्यानंतर मात्र भोगावी एकेची पती, त्या पतीची सत्ता त्या पत्नीवर होते. आणि मग ती जशी पत्नी त्या एका पतीची होते, तैशी हरिकथा रसी रती, भक्ता वांचोनी नाही. सुंदर असं उदाहरण देऊन कवीने समजून सांगितलं की जसं त्या पत्नीवर त्या पतीची सत्ता आहे, त्या पत्नीवर पतीची सत्ता आहे आणि ती पत्नी सुद्धा त्या घरादाराचा त्याग करून त्या पतीच्या घरी शरण जाते, तसं जो परमेश्वरासाठी रतरमन झालेला आहे, तैशी हरिकथा रसी रती, त्या ठिकाणी जसं ती पत्नी आपल्या पतीच्या ठिकाणी रतरमन होऊन त्या पतीची मनोभावे सेवा करते, तसं जो इथे परमेश्वराची भक्ती करतो, परमेश्वराच्या ठिकाणी शरणागती पत्करतो, ईश्वराला आपलं परमेश्वरत्व मानतो, त्याच भक्ताला त्या परमेश्वराच्या काव्याची रती येते.
म्हणजे गोडी येते. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी कवीने असं सांगितलेलं आहे की ज्याला परमेश्वराचं भक्तत्व आहे तो भक्तच त्याची गोडी घेऊ शकतो. जसं त्या पतीला समर्पित झाली म्हणून त्या पत्नीला पती पत्नीची जसं एकरूपता निर्माण झालेली आहे, ती जशी समजा संसाराची गोडी ते आपल्या एकमेकाच्या समर्पितेतून घेऊ शकतात, तसा भक्त जोपर्यंत त्या परमेश्वराला समर्पित होत नाही तोपर्यंत त्या भक्ताला सुद्धा त्या परमेश्वराची गोडी अनुभवता येणार नाही. आणि म्हणून जो परमेश्वराचा भक्त असतो तोच या काव्याची गोडी घेऊ शकतो. अशा प्रकारचं सांगण्याचं तात्पर्य कवीचं आहे. जे श्रवणाशी अमृतपान धर्माचे जन्मस्थान वस्तू ते दाविते दिव्यांजन सकळ जनासी. जे श्रवणाशी अमृतपान, जे श्रवण करणारे आहेत निश्चितच ते अमृतासारखे निश्चितच त्या ठिकाणी अमृत पिले अमर होईचे. की जे परमेश्वराची कीर्ती कीर्तन करणारे असतात, जे ऐकणारे असतात ते निश्चित अमर होतात. त्या परमेश्वरा सहयोगी त्याला अमरत्व प्राप्त होते. जसं अमृतपान केल्याने अमर होते तसं इथे या परमेश्वराच्या स्तुतीने सुद्धा आपल्या ठिकाणी अमरत्व बांधले जाते. का बांधले जाते? का ते धर्माचे जन्मस्थान. जे परमेश्वराचा जो धर्म आहे, परमेश्वराची जी भक्ती आहे, भाव आहे, त्याचं जे उगमस्थान आहे ते त्या परमेश्वराच्या गुणकीर्तनातून आहे. आपण स्मरण करतो, परमेश्वराचा ध्यान करतो, ही त्याची मूळारंभाची सुरुवात आहे. उपदेश घेतल्याशिवाय, आपल्याला गुरुमंत्र घेतल्याशिवाय धर्माची सुरुवात करता येत नाही. आणि म्हणूनच इथं कवी म्हणतात का त्या परमेश्वराचं गुणवर्णन केल्याशिवाय तुमचं धर्माचं जन्मस्थान उजृंभित होणार नाही. ते जन्मस्थान जोपर्यंत उजृंभित होत नाही तोपर्यंत वस्तू ते दाविते दिव्यांजन सकळ जनासी. जसं दिव्यांजन हे घातल्यानंतर स्वर्गापर्यंत पाहू शकतो, जसं नेत्रांजन आहे तसं हे दिव्यांजन आहे. हे डोळ्यात घातलं तर स्वर्गापर्यंत पाहतो अशी संकल्पना आहे. तसं ज्याच्या ठिकाणी परमेश्वराच्या भक्तिगुणाचं अंजन असेल तो वस्तू म्हणजे ती परमेश्वराची असलेली सारभूत वस्तू तो पाहू शकतो. परमेश्वराचं जे काही अस्तित्व आहे तो जाणू शकतो. आणि म्हणून ते जसं अंजन डोळ्यात घातल्यानंतर दिसते तसं भक्तीचं अंजन ज्याच्याजवळ असते तो निश्चितच त्या परमेश्वराची स्तुती करू शकतो. तैसे सकौतुक श्रीकृष्ण चरित्र वर्णिजेल विचित्र जेने चमत्करेल चित्त संत जनाचे. असा भक्तिभाव ज्याच्या हृदयात असतो त्यामुळं सकौतुक श्रीकृष्ण चरित्र, त्या कौतुकपरीने वाखाणलेलं हे श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे, अनेक प्रकारचे त्याला आयाम देऊन ज्या गुणांनी वर्णन केलेलं आहे त्या परमेश्वराचं, वर्णिजेल विचित्र, वेगवेगळ्या प्रकाराने परमेश्वराला आळवलेलं आहे. वेगवेगळ्या वर्ण उपमा देऊन वेगवेगळ्या प्रकारचा भाव त्यामध्ये ओतून त्या काव्याला कथा संगती आणली. आणि त्यामुळं काय होईल? जेने चमत्करेल चित्त, ज्या ठिकाणी चमत्कारासारखं अंतःकरण जे आहे ते चित्त परमेश्वराचा तो एक चमत्कार आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी उमटून दिसेल. तो कोणाच्या? संत जनांचे. जे संत म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये मुळात परमेश्वर भक्तीचं बीजारोपण झालेलं आहे, ज्यांच्या हृदयामध्ये रजतमाची निरास्ता होऊन सात्विकतेचं अंतःकरण ज्याचं तयार झालेलं आहे, त्यालाच या श्रीकृष्ण गीतेचं श्रीकृष्ण कौतुकानं वाखाणलेलं या काव्याचं जे अंजन आहे ते निश्चितच त्याला त्याच्या ठिकाणी प्रत्ययाला येईल. आणि म्हणून ही कवीला या ठिकाणी अपेक्षा आहे. आता पुढचं प्रकरण आहे ईश्वर आणि संत यांचा संतोष. 2 श्लोक आहे. जो चंद्र चकोराचे जीवन अमृते निववी त्रिभुवन तोही गुणे केंजरांजन मानी कलावतू. जसं म्हटले चंद्र आहे, चंद्राची प्रकाशता पडल्यानंतर चंद्र हा सगळ्या जगालाच शांत करतो, शीतल करतो. आणि चकोर पक्षी जो असतो जोपर्यंत तो चंद्राचा प्रकाश प्रकर्षित होत नाही तोपर्यंत तो प्रकाश घेत नाही. आणि मग चंद्र चकोर असं म्हटलं की चकोर पक्षाला
त्या चंद्रप्रकाशामुळं त्याला एक निवलेपण येते. तो त्यामध्ये चकोर पक्षी त्या अमृतासारखा त्यामध्ये न्हावून निघतो. अमृते निववी त्रिभुवन, त्या त्रिभुवनामध्ये त्या चंद्राचा प्रकाश स्वर्ग प्रातळ मृत्यू सगळीकडंच शांतता निर्माण करणारा आहे. तोही गुणे के निरांजन मानी कलावतू, परंतु जसं आपण एखादी दिव्याची निरंजनी लावतो आणि ते निरंजनी सुद्धा प्रकाश रूप आहे आणि त्या चंद्राला सुद्धा त्याचा एक अभिमान असतो की मीही प्रकाश देणारा आहे आणि हाही प्रकाश देतो, म्हणून चंद्र सुद्धा त्या प्रकाशाला मान्यता देतो. जो 16 कळाने, चंद्राची 16वी कळा असं म्हणतात, 16 कळा असतात चंद्राला, आणि आमच्या चरित्रामध्ये एक 17वी कळा सुद्धा आलेली आहे. तर ती वास्तविक 17वी कळा म्हणजे देवतारूपी या कळा असतात, ह्या वेगवेगळ्या चंद्राच्या प्रकाशित होतात. अशा प्रकारे एक सामर्थ्यरूपी डौळ आहे, प्रपंच आहे. चंद्र म्हणजे काय, आपण चंद्रावर गेले, एक प्रकारची त्या ठिकाणी प्रपंच रचनाच आहे. चंद्र हा एक प्रपंच, सूर्य हा प्रपंचच आहे, पण त्याचं जे काही नियामकत्व करणारी देवता असते त्या डौळाला चंद्र म्हणतात. पण चंद्र ते देवता नाही, देवता वेगळी आहे, त्याच्यावर नियामन करणारी आहे. सूर्य हा देवता आहे, पण ते सूर्याने निर्माण केलेलं एक डौळ आहे, देवता वेगळीच आहे बाजूनं. अशा प्रकारे या चंद्राला सुद्धा त्या दीप्त असलेल्या दीप्तीचा प्रकाश तो सुद्धा ती मानते आणि त्याला एक आपल्यासारखंच प्रकाशमान करणारा आहे. अल्परूपानं त्यालाही ती मान्यता देते. तैसे सकल गुण भरित परमानंदेक निरत, ते तोकड्याही परमुना संत संतोषती. तसं संताचं हे जीवन कसं आहे, किंवा परमेश्वराच्या सन्निधानात जे भक्त होऊन गेलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत, त्यांनी कसं परमेश्वरासाठी समर्पितपण निर्माण केलं आहे, म्हणून ते कसे गुणाला मान्यता देणारे आहेत. या श्लोकात सांगितलं की तैसे सकल गुण भरित, सकळ गुणाने युक्त, परमानंदेक निरत, जे परमेश्वराच्या आनंदामध्ये सदा रतरमन असतात, परमेश्वराच्या स्मरणामध्ये आपलं चित्त रंगून ठेवलेले असतात. ते तोकड्याही परगुणा संत संतोषती. तोकडा जरी एखादा गुण कोणाच्या ठिकाणी पाहिला त्यांना बरं वाटते. अल्पगुणाने सुद्धा ते दुसऱ्याकडे बघून संतोषित होतात. त्यांना फारसं काही त्यांना लागत नाही, पण तो गुण मात्र लागतो आणि म्हणून अल्पगुणाने सुद्धा दुसऱ्याकडे बघून ते स्वतः संतोषित होतात. अशा प्रकारचे संत ते विशेष असतात आणि म्हणून संताची महिमा सुद्धा या ठिकाणी या कवीने वाखाणली आहे. आता संत महिमा पुढे सांगतात की जया संताची या संगती निरा होय निर्मलमती, उपजे श्रीकृष्णोक्ती भक्ती अखंडित. ज्या संताच्या संगतीने, जसं भट्टोबास स्वामींच्या सहवासात होते, अनेक प्रकारे त्यांनी अनेक प्रकारचे सन्निधानामधून 500-700 गुरुकुळ आपल्या सन्निधानात तयार केलं, परंतु ते निर्मळ कशामुळे तयार झाले, निरा होय निर्मळमती. निर्मळ, कुठल्याही प्रकारचा स्वार्थप्रत भाव त्यांच्या ठिकाणी नाही, कुठलाही मळ नाही, केवळ ईश्वराने हेतूने प्रेरित झालेले ते संत असतात आणि त्यांची मती ही निर्मळ असते. म्हणून उपदे श्रीकृष्णोक्ती भक्ती अखंडित, श्रीकृष्णाची जी भक्ती आहे ती अखंडित. उपदे श्रीकृष्ण भक्ती अखंडित, त्या परमेश्वराची भक्ती अखंडित त्यांच्या ठिकाणी आहे. कुठल्याही प्रकारची मती त्यांची ही मलिन नाही. आपल्या स्वार्थ प्रपंचिक सांसारिक जीवनामध्ये जे मलिनत्व आहे ते त्यांच्या जीवनामध्ये नसते आणि म्हणून ती भक्ती अखंडितपणे त्यांच्या जीवनाच्या ठिकाणी कार्यरूप असते. ते इतरालाही त्या ठिकाणी निर्मळ करतात, इतरांनाही आपल्या दोषापासून बाजून करून गुणरूपतेकडे नेतात. असे ते संत. जैसा विकासू पद्मिनी उदयल्या तरणी, तैसी संत जनाचा मणी श्रीकृष्ण चरित्रे. जसं पद्मपत्र, जसं कमळाचं फूल, ज्या वेळेला सूर्याचा प्रकाश होतो त्यावेळेला ते कमलपुष्प प्रकाशित होते आणि त्या कमलपुष्प प्रकाशित झाल्यामुळं
ते आपल्याला आल्हाद देते, आपल्याला त्या ठिकाणी मोह आणि वेद निर्माण करते. तैसी संत जनाचा मनी श्रीकृष्ण चरित्रे. त्याप्रमाणे जे संत जन असतात त्यांच्या ठिकाणी हे परमेश्वराचं चरित्र, ते जसं कमळाचं पुष्प जसं त्याला मोहून घेणार आहे, तसं संत हे ज्या वेळेला परमेश्वराचं चरित्र वर्णन करतात ते चरित्र आपल्याला मोहून घेणारे असतात. सहाजे अनुरागू भक्ता वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा. जैसे चंद्रे चंद्रकांत अमृत द्रवती. सहज रूपाने जर मी म्हटलं तर भक्ताच्या ठिकाणी हा अनुराग असतोच असतो. जो परमेश्वराचा भक्त असतो त्याच्या ठिकाणी आवडी असते, त्या परमेश्वराचं स्तुतिस्तवन करावं, अनेकांनाही त्या परमेश्वर धर्माला लावावं, अशा प्रकारचा एक अनुराग आवडी त्या भक्ताच्या ठिकाणी. आणि वरी आनंदिनी श्रीकृष्ण कथा, मुळातच आवडीने अनुरागाने युक्त असलेला तो भक्त, आणि त्यानंतर पुन्हा परमेश्वराची ही कथा वर्णन स्तुतिस्तवन ऐकलं. जैसे चंद्रे चंद्रकांत अमृत दवती. अशा प्रकारे भक्तिरसामध्ये जर नावून निघाला तो परमेश्वराचा भक्त आणि कथा ऐकणारा, तर जसं म्हटले चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्रकांत म्हणजे सोमकांत. सोमकांत नावाचा दगड आहे, तो त्यावर जर चंद्रप्रकाश पडला तर त्याला पाजर फुटतो. तसं या ठिकाणी अमृताप्रमाणे द्रवणार हे परमेश्वराचं शास्त्र आहे, परमेश्वराची गुणसंभवनिकता आहे. ती निश्चितच आपल्या अंतकरणाला द्रवीभूत करते. चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर जसा तो दगड पाणी फुटते, त्याला आतून पाणी पडायला लागते. काही काही ठिकाणी असं काही बघायला मिळते की लोक सामर्थ्य चमत्कार समजतात. अनेक ठिकाणी की बा या ठिकाणी पाणी गळते आहे, गुहेमध्ये कुठं इथं पाण्याचा लवलेश नाही, कुठंच काही दिसत नाही, तरी ते सारखं अखंडित पाणी त्या ठिकाणी ठिपठिप गळत राहते. चमत्काराचं त्याला वर्णन केलं जाते. परंतु नैसर्गिकच काही असे काही दगड आहेत की चंद्राचा त्यावर प्रकाश पडल्यामुळं तो दगड सातत्याने पाणी त्याच्यातून थेंबुटे गळत राहतात. अशा प्रकारे या दगडाचं वर्णन की चंद्रानं प्रकाश टाकावा आणि त्या दगडाने ओलावा निर्माण करून त्यामधून पाणी पडावं, हे केवळ चंद्राची किमया आहे. तसं परमेश्वराच्या भक्तीची ही किमया आहे का आपल्या अंतकरणाला त्या स्तुतिस्तुमनातून पाजर फुटला पाहिजे. परमेश्वराचं वर्णन करत असताना आपलं अंतकरण द्रवीभूत झालं पाहिजे त्या अमृत कळेप्रमाणे. आता नित्य नूतन श्रीकृष्ण कथा. श्रीकृष्ण कथेचं नाविन्य काय असं कवीला सांगायचं. असंख्यात कवी बेकार वाणिताती निरंतर परिनित्य नौतून मधुर श्री भागवती कथा. असंख्यात कवी बेकार, अनेक प्रकारचे काव्य निर्माण करणारे कवी आहेत. अनेक प्रकाराने काव्य आपण जगामध्ये निर्माण होतात. काही श्रीकृष्ण कथाच आहे काय? अनेक प्रकाराने वेगवेगळे काव्य वेगवेगळ्या विषयांवर वर्णन करणारे कवी आहेत. वाणिताती निरंतर, आपल्या वाचेद्वारे नेहमी पुढे न पुढे काव्य रचना होत असतात. परी नित्य नौतुन मधुर, परंतु जर तुम्हाला मधुरम मधुरम तथापि, जे नवीन नवीन तुम्हाला जर त्या भक्तिरसाची गोडी अनुभवाची असेल तर ते काव्य म्हणजे भागवती कथा. श्रीकृष्ण महाराजांचीच कथा देऊ शकते. श्रीकृष्ण महाराजांची जी वेदकपणाची मूर्ती आहे, श्रीकृष्ण महाराजांचा जो वेदक असा अवतार आहे, त्या वेदक श्रीकृष्ण लीळेमधून तुम्हाला नवीन नवीन प्रकारे भक्तिरसाचा आनंद मिळू शकतो. अशी ही श्रीकृष्णाची कथा फार विशेष आहे. कवीला सांगायचं. जैसे अमृत नव्हे जुने उरंगे ना साड पन्नेरे सोने, तैसे श्रीकृष्ण कीर्तीचे वानणे सदा सुरंग मधुर. आता कवी उदाहरण देऊन सांगतात की जैसे अमृत नव्हे जुने, जे अमृत आहे ते कधी जुनं होत नाही. अमृत आजही आहे, उद्या आहे, मागे आहे, त्रिकाळ बाधित. ते जशाल तसंच त्याचा नाश होत नाही. कधी ते अमृत कधी खराब होणार नाही. त्याला अमृताचं अमृतच म्हणावं.
ते त्याला जुनेपण होत नाही. उरंगे ना साड पन्ने रे सोने, जसं सोनं आहे आता ते जुनं झालं वंद्या टाकून, असं कधी पाहिलं का तुम्ही? किंवा उरंगे, त्या सोन्याला कधी गंज लागतो का? म्हणून सोने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे साड पन्नेरे इथं आणलेलं आहे. जसं 22 कॅरेट, 24 कॅरेट, 52 कशी आणि 62 कशी, इथं साड पन्नेरे म्हणजे 62 कशी सोनं आणलेलं आहे. की उत्तम अशा प्रकारचं हे सुवर्ण आहे की त्याला कुठल्याही प्रकारे त्रिकाळ बाधित, कधीही त्याला कलंक न लागणार आहे, कधी त्याचा वर्ण जाणार नाही, कधी गंज लागणार नाही. हे सोनं कधी आजही सोनं आहे, उद्याही सोनच आहे. तैसे श्रीकृष्ण कीर्तीचे वानने सदा सुरंग मधुर, त्याप्रमाणे श्रीकृष्ण कीर्तीचं जे वानन आहे, जे परमेश्वराच्या भक्तिरसाचं जे वर्णन आहे, सदा सुरंग मधुर, त्याप्रमाणे त्याला जसं त्रिकाळ बाधितत्व आहे तसे या परमेश्वराच्या वर्णनाला त्रिकाळ बाधितत्व आहे. कधी जुने पण येणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या गीताला किंवा त्या काव्याला वर्णन करसाल, नवीन नवीन तुमच्या अंतःकरणाला उत्स्फूर्तता देणारं हे परमेश्वराचं स्तुतिस्तवन असते, असं कवीला सांगायचं आहे. त्याला जुने पण येणार नाही, त्याला गंज लागणार नाही, त्याला कोणी टाकून देणार नाही. जो परमेश्वराचा भक्त असेल त्याला पुन्हा पुन्हा त्याची गोडी येत राहील. जैसे मेरुशी अचलता, चंद्र वसेल अमृत, तव वर्तेल श्रीकृष्ण कथा तीही लोकी. आणि म्हणून या कथेचं कुठपर्यंत प्राबल्य, कुठपर्यंत ही कथा म्हणून सांगतात की जैसे मेरुशी अचलता, मेरू पर्वत, याला सुवर्णांचल पर्वत म्हणतात. हा न दिसणारा आहे, हा आपल्या डोळ्यात दिसत नाही. हे सगळ्या देवतांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे मेरू पर्वत आहे. तो पाताळाच्या वरच्या भागाला त्याची रचना आहे. सगळ्या देवता त्या मेरू पर्वतावरती वास करतात. आणि मग तो मेरू पर्वत काय आहे? अचल. सृष्टी संपेपर्यंत त्या पर्वताचं नष्ट होणे नाही. अशा प्रकारे मेरू पर्वताचं नष्टत्व नाही, तो जसा नष्ट होत नाही. चंद्र वसेल अमृत, जसं चंद्राचं चंद्रपण हे सिद्धत्व कायमच आहे. आज आहे, चंद्राच्या चकोरामधून चंद्र जसा आज समजा त्या ठिकाणी तुम्हाला चंद्राचं अमृत वर्षेल आणि उद्या वर्षणार नाही असं काही होईल का? तो आजही चंद्र अमृत वर्षण करतो, तो पुढेही करणारच आहे, त्याला कधीच बाधा नाही. तव वर्तेल श्री कृष्ण कथा तीही लोकी, तशी ही आमची श्रीकृष्णाची महिमा, परमेश्वराच्या स्तुती स्तवनाने वर्णन केलेलं हे काव्य आहे. हे तिन्ही लोकांमध्ये सातत्याने त्या परमेश्वराच्या या कथेचं वर्णन होत राहील. म्हणून कवी आपल्या या कथेला विशेष करून श्रीकृष्णाची महिमा वर्णन करत असताना या कथेकडे तुम्ही या रूपाने बघावं. आणि हे कुठल्याही प्रकारे त्या कथेला जुने पण नाही, नवीन पण देणारी आहे आणि न संपणारी ही कथा त्या परमेश्वराच्या वर्णनाची आहे. श्रीकृष्ण अवतारामुळे आनंद, 2-3च आहे, संपत. अवतरला असे कैवल्य कंदू, मनोनी त्रिभुवना झाला आनंदू. हे सांगतसे मुनी नारदू, भगत भागवतासी. परमेश्वर कैवल्याचा आनंद देणारा आहे. तो अवतरला असे कैवल्य कंदू, तो स्वतः परमेश्वर कैवल्य द्यायसाठी स्वतः अवतार धारण करतो. मनोनी त्रिभुवना झाला आनंदू, ज्या श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला, ज्यावेळेला लक्ष्मी श्रीकृष्ण महाराजांची पाय दाबते आहे. लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे आणि श्रीकृष्ण महाराज त्या नागावरती शय्या, आपलं नारायण देवता त्या नागावरती शय्या करून झोपलेली आहे आणि लक्ष्मी पाय सवारण करते आहे. आणि त्या लक्ष्मीचं लक्ष जाते नारायणाकडे. नारायणाने आपला डोकं वाकवलं खाली. मग ती म्हणते, नरा माझी नारायण माथा तुकिला कवना कारण. तुम्ही नरामध्ये नारायण असलेले, श्रेष्ठ असलेले नारायण आहात, तुमच्यापेक्षा कोण असा श्रेष्ठ की तुम्ही त्याच्या पुढे माथा तुकिला. ते म्हणते नाही, काही नाही. ती म्हणते नाही, सांगावंच लागेल, पत्नी आहे, आग्रह घेतला. मग म्हणते श्रीकृष्ण महाराज या भूतलावरती अवतीर्ण झाले,
त्यांच्या नखाचंही मी बरोबरी करू शकत नाही, एवढं त्यांच्या ठिकाणी सौंदर्य आहे. 32 लक्षणी असं युक्त असलेलं मनुष्य देह त्यांचा आहे. तो अवतार श्रीकृष्ण महाराजांचा या भूतलावरती झाला. मग लक्ष्मीने आग्रह घेतला की मला त्यांचं दर्शन झालं पाहिजे. मग पुढे बरीच मोठी कथा आहे का श्रीकृष्ण महाराज ते शेषशय्याच्या स्थानाला म्हणजे क्षीराब्दी स्थानाला गेले. 7 संदीपानीची मुलं जेव्हा नेले त्या शेषशय्यानी, मग ते आणण्यासाठी म्हणून संदीपानी ब्राह्मणाची मुलं आणण्यासाठी म्हणून अर्जुनाला घेऊन गेले होते. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज अवतीर्ण झाले कैवल्य आनंद देण्यासाठी. त्या त्रिभुवनाशी झाला आनंदू, त्या पाताळ स्वर्ग मृत्यू तिन्ही लोकांमध्ये श्रीकृष्ण महाराज अवतरल्यामुळे आनंद झाला. हे सांगत असे मुनी नारदू भक्त भागवताशी. त्या भागवत कथेमध्ये हे नारद मुनी त्या श्रीकृष्ण महाराजांचा झालेला अवतार आनंदित होऊन सगळ्यांना सांगत सुटलेले आहेत. सूरवनिता मनोहरा सकळई गंधर्व किन्नर मिळून गाता ती श्री चक्रधर राणी आते. ज्या सूरवनिता मनोहर असलेल्या देवता त्याही त्या परमेश्वराचं वर्णन करतात, स्तुतिस्तवन करतात अवतीर्ण झाल्यानंतर. गंधर्व ज्या देवता त्या वर्णन करतात, किन्नर असलेले पक्षी ते सुद्धा वर्णन करतात. आणि सर्वजण त्या श्री चक्रधराचं म्हणजे त्या श्रीकृष्ण महाराजांचं त्या राजाचं जो मालक आहे या सृष्टीचा त्याचं वर्णन आपल्या काव्यातून करतात. आनंदे मुदिता गोपांगना ओळगवी गाती यादवांचा राणा तो ध्वनी ऐकून दिगंगना होतसे मंगल रूपा. आनंद त्या परमेश्वराचा अवतीर्ण झाल्यामुळे सगळ्यांना गोप गोपिकांना झाला, सगळ्या देवतांना झाला. आणि मग ओळगवी गाती यादवांचा राणा, ती परमेश्वराची अवतीर्ण झालेली मूर्ती पाहून त्या यादवांचा झालेला तो अवतार, यादव कुळात घेतलेला श्रीकृष्ण महाराजांचा अवतार, तो ध्वनी ऐकून हे दिगांगना, हे सगळे स्तुतिस्तवन करायला लागले अवतार झाल्यामुळं. आणि म्हणून ज्या 10 दिशा आहेत, जे सर्व परिसर आहे तो त्या परिसरामध्ये त्या परमेश्वराच्या स्तुतीचं वर्णन झाल्यामुळे जे अमंगळ असलेला जो परिसर, अमंगळ असलेल्या दिशा त्या परमेश्वराच्या स्तुतिस्तवनाने होतसे मंगल रूपा, त्या सगळ्या मंगळरूप झाल्या. भोगावतीचा तिरी विनावाद्य घेऊन करी वेदे गाता ती राव मुरारी नागकन्या. जो भोगावतीचा तिरी म्हणजे पाताळ लोकांमध्ये असलेली गंगा आणि त्या भोगावती नदीच्या तीरावरती ज्या देवता नागकन्या आहेत त्या हातामध्ये वाद्यविना घेऊन त्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्या श्रीकृष्ण महाराजांच्या अवतीर्ण झाल्यामुळं वेदे गाता ती राव मुरारी, ज्या परमेश्वराने मुराणाचा राक्षस त्याचं हरण केलं, त्याला मारलं, अशा प्रकारे असलेले हरण म्हणजे मुरारी जो परमेश्वर श्रीकृष्ण महाराज त्या नागकन्या सुद्धा त्या परमेश्वराचं वर्णन करतात, परमेश्वराची स्तुती करतात. अशा प्रकारे विभिन्न प्रकारची स्तुतिस्तवन करणारे या भूतलावरती हे श्रीकृष्णाचं वर्णन करणारे सर्वच जण आहेत. आणि असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून तो श्रीकृष्णांच्या अवतारामुळे झालेला आनंद तो केवळ एकाला नसून तो सगळ्यांना झालेला आनंद आहे. सगळ्या जण त्या आनंदाला पात्र झालेले आहेत. सगळ्यांना मिळून त्या परमेश्वराची ते स्तुती करताय. असा विशेष असलेला अवतार तो श्रीकृष्ण महाराजांचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की